तर आज हे ना आपल्याला आपल्या डीजेच्या जाळीवर निऑन लाइटिंग लावायची होती आणि ही लाइटिंग लावण्यासाठी आपल्याला किती रुपये खर्च आला ते पण सांगतो। त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या जाळीवर येणं रेडियम मारून आणायचं होतं, कारण आपल्या जाळीवर पहिल्यापासून नाव नव्हतं, त्यामुळे आपल्याला रेडियम मारून त्याच्यावरून लाइटिंग लावायची होती। तर त्यासाठी आम्ही निघलो सगळ्यात पहिले जिंतूरच्या नॅशनल हायवेवरून जिंतूरला जाण्यासाठी। आणि नॅशनल हायवेच्या थोडं पुढेच गेल्यानंतर जी आपली गाडी आहे ती पण पंक्चर झाली। मग तिथून दुसरी गाडी येईपर्यंत तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर मग आपली गाडी आली आणि आपली गाडी आल्याच्या नंतर मग तिथून निघलो आम्ही पुन्हा जिंतूरला जाण्यासाठी। आणि त्याच्यानंतर मग जिंतूरमध्ये आल्याच्या नंतर इथं ना आपलं डेकोरेशन देवीसाठी दिलेलं होतं, तिथं आपल्याला थोडं सामान ठेवायचं होतं, तिथं ठेवून घेतलं आणि तिथून मग आलो दुसऱ्या जागेवर। इथं पण आपलं जे काम होतं ते करून घेतलं आणि तिथून निघलो मग रेडियमच्या दुकानावर जाण्यासाठी। त्याच्यानंतर जी आपली रेडियमची डिझाईन होती ती एकदम कन्फर्म करून घेतली आणि मग तिथून रेडियम बनवून घेतलं आणि मग त्याच काकाने आपल्याला रेडियम पण बनवून दिलं। आणि या रेडियमसाठी आपल्याला दोन्ही जाळ्यासाठी एकूण 500 रुपये खर्च आला होता। तिथून येणं मग आपल्याला लाइटिंग चिपकवायसाठी बॉन्ड घ्यायचं होतं, त्याच्यासाठी 2 बॉन्ड घेतले 80 रुपयाचे आणि तिथून निघलो मग आम्ही घरी जाण्यासाठी। आणि मग आम्हाला जिंतूरून यायला खूप उशीर झाला होता। मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी लाइटिंग लावायला सुरुवात केली आणि मग आपली पहिली जाळी घेतली आणि त्याच्यावर लाइटिंग लावायला सुरुवात केली। आणि तुम्हाला वाटत असेल की लाइटिंग कट केल्यानंतर पुन्हा कशी चालणार, तर या लाइटिंगला जाग्या जागेवर पॉईंट दिलेले असतात, जिथून कट केली तिथं तुम्हाला डाग मारून अजून तुम्ही लाइटिंग चालू करू शकता। आणि मग त्याच्यानंतर जी आपली पहिली जाळी आहे ना ती पण तयार झालेली होती, त्याच्यानंतर ती लावून बघितली, सगळी चालू झाली आणि त्याच्यानंतर मग जी दुसरी जाळी आहे ती पण लावून घेतली। आणि मग त्याच्यानंतर या दोन्ही जाळ्यासाठी आपल्याला आहे ना 2 लाइटिंग लागल्या होत्या, त्या दोन्ही लाइटिंगसाठी आपल्याला 500 रुपये खर्च आला होता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो पण करून टाका।